हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। माझं नाव अविनाश पाटील आहे, जिल्हा विषयका परीक्षक वर्ग नाशिक. जे महेश बँकेच्या बाबतीत जे चाललेलं आहे त्या बाबतीत मी मॅडमला काय काय प्रॉब्लेम आहे ते बघण्यासाठी मी आलेलो आहे की त्याचा रेकॉर्ड आहे की नाही, काय रेकॉर्ड आहे काय नाही, आणि त्यांना ऑडिट करण्यासाठी काय अडचण येत आहे ते बघण्यासाठी आम्ही चालू होतो. म्हणजे ऑडिट आपलं पूर्ण होऊन लवकरात लवकर जे काय असेल ते सगळं आपल्या परिस्थिती समोर येण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे. देऊन टाका तुम्ही आणि विषय आपला ते संपून टाकायचं, जे नाही ते देऊन टाकायचं. साहेब आता ते 20 तारखेपर्यंत 21 तारखेपर्यंत आले साहेब, फक्त 3 माणसांवर अवलंबून होते. मॅडम 16 महिने 18 महिने झाले आता झाले. मी 21 तारखेपर्यंत आलेली त्यावेळेस मॅडमांनी सांगितलं सगळं एकदम प्रामाणिकपणे एक एक नावाला अनुषंगाने लावत चांगलं काही केलं आणि सपोर्टने आम्ही इथपर्यंत पोहोचलो. जे काय आम्हाला नाही समजायचं ते सुद्धा मॅडमांनी समजून जेवढं झालं आपल्या एका बाजूला आपल्याला चालू द्यायचं त्याचं काम जे तुम्हाला बघत चला आणि त्याला पुढचं काम करा. आपल्या ते काय म्हणताय जे नाही आहे ते जे नाही ते आपण देऊन टाकायचं. जे संतोष जे उपलब्ध डॉक्युमेंट बघितले त्याच्यामध्ये काय आढळते, सगळे डॉक्युमेंट आहे का, काही कमतरता आहे त्याच्यात? नाही आत्ताला मला नाही सांगितलं, मी एक सगळं बघितलं नाही. आता पण जे व्हाउचर्स दिसून आलेले, नंतर याच्या कर्ज फायलीचे दिसून आलेले आहेत. जसं मॅडम डिटेल चेक करत जाते की काय कोणकोणते ते मॅडम सगळं बघते, त्याप्रमाणे ते काय जे असतील ते त्यांच्या ऑडिट घेऊन जवळपास जसं काही नसतील त्याप्रमाणे ते नोटिसा काढते आणि त्यांना त्या नोटिसा पाठवून आपल्याला पुढचे कार्य करते. मॅडम म्हणणं 1 ते 1.5 महिना जवळपास झाला, बरोबर आहे ना साहेब? 1.5-2 महिने झालेले आहे, अजूनपर्यंत त्यांना जर डॉक्युमेंट भेटले नाही आहे तर मग संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची डॉक्युमेंट्स आता मॅडम जे मिळतील ते प्रमाण लिहून नोटिसा काढून पुढची आपली कारवाई करण्यासाठी सांगितलं. नाही, मग आतापर्यंत का झाली नाही? कारण FD धारकांचे लाखो रुपये अटकलेले आहे. कसं झालं आता की आपल्याला डायरेक्ट नाही म्हणून सांगतात, मग उद्या त्यांनी सांगायला कोर्टात कसं जेव्हा आपण जातो मग तेव्हा ते सांगितलं हे डॉक्युमेंट भेटते होते, आपण सगळं डॉक्युमेंट आता गोळा करून घेतले, सगळे डॉक्युमेंट्स आपण लावून आणि आजपर्यंत जी काय परिस्थिती पाहून मॅडम पुढे त्या पद्धतीने नसेल त्याप्रमाणे सगळं मिळून आपण पुढची आपल्या कारवाई करतो. आतापर्यंत फक्त जो मॅनेजर होता तोंडी आदेशाने होता अनेक वर्ष, त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे. तो आज बाकीच्यांवर अजूनपर्यंत का गुन्हा दाखल झाला? ते सांगता आपला जोपर्यंत आपलं ऑडिट जेव्हा आपण असं शिक्षणप्रमाणे आपल्याला द्यावं लागतं की कोण पहिला जबाबदार कोण त्यावेळेस काय ते सगळं आता बाबांनी आपल्याला बघून त्याप्रमाणे सगळं करून आपल्याला ते दाखवलं. नाही, पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी मॅडमांना कमीत कमी पूर्ण डॉक्युमेंट पाहिजे, त्यांना अजूनपर्यंत दिले जात नाही. वारंवार पत्र व्यवहार करून दाखवलं असं त्यांना पत्र मग दिलं. त्या संदर्भात तुम्ही म्हणजे चेअरमन असो किंवा इतर संचालक मंडळ त्यांच्यावर गुन्हे का दाखल करत का नाही, म्हणजे काय कारण असावं असं? गुन्हे एकदम डायरेक्ट दाखवले तर पर्यंत एटीची कारवाई करत असते आपल्या याच्या संदर्भात. कारण त्या 15 तेच बघावं काय काही नाही बघायला. आता मॅडम जे आहे म्हणजे जोपर्यंत आपला रेकॉर्ड होत नाही, जे कोणते डॉक्युमेंट्स नाही जे नाही ते आपण आता याच्यात नमूद करून त्या नोटिसा काढणार, त्याप्रमाणे नाही झाल्या तर आपण त्याप्रमाणे मॅडम पुढची कारवाई करून टाकतो. त्या तारखेपर्यंत हा मॅनेजर, त्या तारखेपर्यंत हा मॅनेजर, या तारखेपर्यंत हे चेअरमन आहे, ते सगळं सगळं मेन्शन तुमचं मेन्शन आहे. पण इथे मी विचारलं सर हजेरी पत्र नसेल ना मॅडम, जे नाहीये ते नाहीये. हजेरी पत्र काय, कारण मी तुम्हाला त्यांचे नाव पण विचारलेले. यांच्याकडे हे द्यायला तयार नाही, यांच्याकडे घ्यायचं आपण, यांच्याकडे घेऊन टाका आणि त्याप्रमाणे करून
मॅडम आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जेवढे कागदपत्र आहे त्याच्यावर तुम्ही सगळं ऑडिट करा. हे शक्य आहे का? किंवा तुम्हाला संपूर्ण कागदपत्र जे पाहिजे ऑडिटसाठी ते तुम्हाला भेटले आहे का? ते आहेत पण ते लिगली नाही आहे. त्याच्यावर कॅशियर त्या मॅनेजर यांच्या सह्या नाही आहे. बरोबर आहे ना, होतच मग नाही. या संबंधी तुम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली का? आता जी आली होती त्यांच्यावर मॅडम तुम्हाला कागदपत्र काय आम्हाला बी समजू द्या ना. तुम्हाला अधिकार आहे गुन्हे दाखल करायचा करून टाका. हा मॅडम, लिगल कागद नाही तर कशाला तुम्ही बसताय? मग बरोबर आहे ते नंतर तुमच्या जॉबवर पण येईल ते तुम्हाला. निघून जाऊ राहिले आणि तुम्ही टेन्शन सांगू नाही. राहिले. आता याला अर्थ नाही पुढे ना. जॉब जे नाही आहे ते मोकळं सांगायला पाहिलं होतं त्यांना. पुढे रिटायरमेंटला काही भेटणार नाही. हे पुढे तुम्हाला बी त्रासच आहे. नाही मॅडम, तुम्हाला जर डॉक्युमेंट भेटत नसेल तर तुम्ही संबंधित गुन्हे का दाखल करत नाही? चेअरमन असो संचालक मंडळ तुम्ही का दाखल करत नाही? आज 2 महिने झाले या दोन गोष्टीला. मिनिटं थांबा. ते लिगल कागद नाही त्याच्यामुळे ते मॅडमांचं बरोबर आहे ते हा. ऑडिट तुम्ही करू शकत नाही. नाही. कायदेशीर त्याच्यावर कोणाच्या अधिकाऱ्यांच्या सलकांच्या सह्या सह्या पाहिजे. आता यांनी काय घेतलं जे ते करून टाका तसं ते करणारे मलाही माहिती. पण 146 तुम्हाला अधिकार आहे जे प्रमाणे करून टाका. नाही भेटत तर नाही सांगून मोकळं व्हायचं मॅडम. मॅडम, तुम्ही गुन्हा दाखल करणार काय का? झालेलं आहे मॅडम ही गुन्हा जे दाखल लोकांची करणार लिस्ट का? लागली ना साहेब आता त्यांना मी पत्र दिलेले त्याच्यावर त्यांनी काय उत्तर दिलेले ते पाहते मी त्याच्यावरून मग मी ठरवते. कारण अजून मी पत्रव्यवहार त्यांना 4 वेळेस संधी देण्याची असते तसं मी त्यांना पत्रव्यवहार ठीक आहे. करून संधी दिलेली आहे. करा legally ठीक करा आहे. तुम्ही. एक आतापर्यंत तुम्हाला आता साहेबांनी तुम्हाला मुभा देऊन टाकली गुन्हा दाखल करण्याची. हे किती दिवसात होईल साधारण? कारण 2 महिने उलटले, सगळे पत्रस्थ आहेत. कमीत कमी तुमच्या हातात कागदपत्र हां. इनके पास 2 महिने होईल. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तुम्ही किती दिवसात कराल? मला साहेब मी पहिले ना ते कागदपत्र आता ते काय करतायत त्याच्यावर हे करतायत. मी तसं निबंधक कार्यालयाला पण कळवलं त्यांच्याकडून कागदपत्र येते ते आल्यानंतर मी सांगते तुम्हाला. आता मी सांगू शकत नाही. अजूनपर्यंत तुम्ही कोणावर गुन्हा दाखल करण्यासाठी कोणतेही पत्र वगैरे पत्रव्यवहार चाललेले आहेत ना साहेब. चाललेले गुन्हा आहे? दाखवून तर हे नाही लोकांची मागणी ही की किती दिवस लागतील ह्या गोष्टीला? लवकरच करायचं. लवकर लवकर म्हणजे किती दिवस बघा? नाही महिना, लवकर 2 करा महिना, मॅडम. 15 आणि दिवस. खरंच नाही होत असेल तर नाही सांगा. सत्य आहे ना, लपत नाही मॅडम. 15 दिवसांनी 2 महिने 4 महिने पुढे येतच. कसं तिकडे शेवटे सत्याची साहेब बाजू सोडू खेळवलं, नका. इकडे तुम्ही नाही. करता सत्याची बाजू सोडू नका. हे बघा आता 4-5 महिने झाले. बसता का? 4-5 महिने झाले ते ऑडिट होत नाही ना. तुमचा भेटत नाही. सांगितलं आता मी तेच सांगितलं सगळं समजून जाईल. तुम्ही यांच्याशी येणार ते सगळं सांगितलं. आता मॅडमला सांगितलं आहे आता त्यांच्यावर त्यांना येऊन 2-3 महिने त्यांना 2 महिने झाले. सांगितलं आता तेच मग ते हा ना, मग का नाही भेटत दप्तर? आता दप्तर त्यांना मिळाला सगळं आपण लावून घेतलेले त्याप्रमाणे सगळं दप्तर लावून आता त्यांनी त्या खाली बसून ते मास्क तयार करतायत तसं तयार केले. मॅडमनं सांगितलं आता आपला 20-21 पासून आपलं ऑडिट चालू 20-21 पासून सगळं मिळत जसं आपलं दर मिळत ते पूर्ण करून जे काय असेल कॅट म्हणून पुढची सर आमची अशी दिशा बोलू राहिली ना मॅडमचा काम तर चालू आहे व्यवस्थित आहे. तर ह्या ज्या लिस्टा लावल्या सर याच्यापैकी अर्धा सुद्धा लोन नाही येणार. माझं पण नाही सर. आम्ही कोणत्या भरोशावर पैशांसाठी थांबायचं? आणि याच्यात हे आहे अर्ध का पण ते नाही हे सगळे लोक म्हणतात आमचे नील झालेले मग नील झालेले. ठीक आहे आपलं ऑडिट मध्ये सगळं निघेल त्याच्यात काही मॅडम. असेल द्या. तुमच्या कॅम्प्युटरमध्ये काही असेल तर मी निघेल. आता सांगतो मॅडम जेव्हा ऑडिट करून जेव्हा निघाल तेव्हा मी तुम्हाला तुम्हाला सांगितलं एकदा ऑडिट करता तुम्ही तर एकदा बोलले की होत नाही म्हणजे दप्तर मी काय काय तुमचं क्लिअर सांगा मग त्यांना. तुमच्या छोट्या गाड्यांना सांगा. मॅडम ते सह्याचं सोडून रेकॉर्डच्या सह्याचं सोडून द्या मॅडम. ते आपलं जे आहे आपण ते सगळे तिकडे मग सगळे येते ते तर सगळे इकडच्या तिकडे घुमून ठेवले. ते बोगस लोन आहे ते सुद्धा आहे. त्याच्या फायद्यावर त्याला शेअर आहे ना मॅडम. अहो ताई 4+4 0 आहे ना. ते तुम्ही काय करता? जे आहे रेकॉर्ड ते आपण ते चालू करा. बाकीचं सह्याने हा गोष्ट सोडून द्या तुम्ही आता. बाकी काहीच करू नका. मला सही नाही हे नाही. जे नाही ते लिहून मोकळा व्हा आणि पुढचे कार्य नसेल तर नाही सांगू आता नका. त्यांचं काम ते नसेल तर मग गुन्हे मॅडम तुमचं कसं होत नाही मला भेटत नाही डायरेक्ट सांगा. मध्ये तुम्ही नका टेन्शन घेऊ. कसं काम मला चालू काहीच राहिलं भेटत मॅडम? फास्ट काम नाही. नाही डायरेक्ट सांगायचं तुम्ही. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुम्हाला त्याच्यात काहीच भेटत नाही मग तुम्ही तसं सांगा. मग लाईन लागेल ना यांची. कसं काम? तुम्ही चुप बसला नाही, चुप बसला पुढे जातच नाही ती गाडी. मग तुमच्याशी नसेल होत तर सांगून द्या डायरेक्ट. जे रेकॉर्ड मिळाले ते रेकॉर्ड तयार करायचं आणि बरोबर आहे ना नाही होत. ते अधिकार कार्यकर्ता शेखर पाटील तुम्हाला सहकार क्षेत्राबद्दल भरपूर नॉलेज आहे. आत्ता जे तुम्ही महेश नागरी पतसंस्थेचे वरिष्ठ अधिकारी आले होते तसेच जे लेखाधिकारी मॅडम उपलब्ध यांचे तुम्ही संवाद ऐकला त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं? प्रश्न असा निर्माण झालेला आहे आता की लेखाधिकारी तर नेमणूक झालेली आहे परंतु इथं जे बँकेत उपलब्ध कागदपत्र आहे त्यावर ना मॅनेजरच्या सह्या आहेत ना कर्मचारीच्या आहेत ना संचालक मंडळाच्या आहेत.
त्यामुळे लेखा अधिकारी कायद्याप्रमाणे याचं लेखापरीक्षण करीत नाही. तिने 146 जे नुसार यांना नोटिसा देखील दिलेल्या आहेत त्यानुसार कारवाई देखील ते करत नाही. आता जो वरिष्ठ अधिकारी आले होते जिल्हा लेवलचे लेखा अधिकारी त्यांनी आले आणि त्यांनी मॅडमांना विचारले तुम्ही लेखापरीक्षण का करत नाही, तर त्यांना ही परिस्थिती त्यांनी दाखवली. तर त्यावर लेखा अधिकारी जिल्हा लेखा अधिकारी एवढे वरिष्ठ पद असताना त्यांनी मॅडमांना असा बेकायदेशीर आदेश दिला की जेही कागदपत्र असतील इलिगल त्याच्यावर तुम्ही लेखापरीक्षण करून टाका. असं होत नाही. जोपर्यंत मॅनेजर कर्मचारी संचालक मंडळाच्या सह्या होणार नाही तोपर्यंत मॅडम कायदेशीर लेखापरीक्षण हे करणार नाही. आता या प्रक्रियेमध्ये मॅनेजर जो आहे हा कारागृहात आहे, तर सह्या तर होऊ शकणार नाहीत. आता तुम्हाला काय वाटतं की असं काय केलं पाहिजे जेणेकरून हा सगळा उलगडा सॉल्व्ह होईल? सरकार कायद्याप्रमाणे लेखा अधिकाऱ्याला एक अधिकार आहे, तो म्हणजे कलम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 146 जे नुसार हे संचालक मंडळाला कमीत कमी 3 पत्र काढतील कमीत कमी, आणि त्यानुसार जर कागदपत्र यांनी कायदेशीर सादर नाही केले तर मॅडमांना संपूर्ण अधिकार आहे या पूर्ण संचालक मंडळांवर व तेथील जे व्यवस्थापक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.